नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता 5वी विषय गणित दिवस 1 ते 5 अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। दिवस पहिला, घटकाचे नाव आहे भौमितिक आकृत्या, उपघटक आहे कोन। तर हे तुम्ही चौथीला शिकलेला आहात। तर तुम्ही खाली घड्याळाच्या आकृत्या पहा। या ठिकाणी तुम्हाला पहिल्या घड्याळामध्ये काटकोन झालेला दिसून येत आहे, कारण हे 90 अंश मापाचा कोन आहे। दुसऱ्या घड्याळात पहा, 90 अंश मापापेक्षा कमी अंशाचा कोन आहे, म्हणून इथे हा लघुकोन झालेला आहे। व हा तिसरा घड्याळ पहा, यामध्ये हे जे दोन काटे आहे यातील जे माप आहे ते 90 अंशापेक्षा जास्त आहे, हे ते हा विशाल कोन झालेला आहे। तर खालील आकृत्यांचे निरीक्षण करून चौकटीत काटकोन, लघुकोन, विशाल किंवा विशाल कोन यापैकी योग्य ते लिही। तर पहिला कोन पहा, हा लघुकोन आहे। दुसरा कोन हा विशाल कोन आहे। तिसरा लघुकोन आहे। चौथा काटकोन आहे। पाचवा विशाल कोन आहे। प्रश्न दुसरा, ज्या चित्रांमध्ये कोन दिसतो अशी चित्रे जमा करून त्यातील कोन दाखवून तो कोन काटकोन, लघुकोन किंवा विशाल कोन यापैकी कोणता ते ओळख व वहीत चिटकव। आता उदाहरणार्थ तुम्ही खिडकीचे तावदान घेऊ शकता। तर खिडकीमध्ये तुम्हाला दिसून येईल की काटकोन झालेला त्याचप्रमाणे घराची भिंत व त्या भिंतीला लावलेली शिडी, या शिडीमध्ये व जमिनीमध्ये तुम्हाला लघुकोन दिसेल। अशी विविध उदाहरणे तुम्ही घेऊ शकता किंवा घड्याळाचे चित्र घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला विविध कोन दाखवता येतील। दिवस दुसरा, घटकाचे नाव आहे भौमितिक आकृत्या व उपघटक आहे वर्तुळ, केंद्र, त्रिज्या, जीवा, व्यास। तर चित्रे पहा, याला वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा वर्तुळ मध्य असे म्हणतात, याला त्रिज्या असे म्हणतात। त्याचप्रमाणे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास आपण जीवा असे म्हणतो, आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू परंतु केंद्रबिंदूतून जाणाऱ्या या रेषाखंडास आपण वर्तुळाचा व्यास असे म्हणतो। तर आपण उदाहरणे पाहूया। प्रश्न पहिला, बाणाने दाखवलेल्या रेघा केंद्र, व्यास, त्रिज्या, जीवा यापैकी काय ते चौकटीत लिही। तर ही चौकट पहा, तर ख ग हा व्यास आहे किंवा जीवाही म्हणू शकतो। त्याचबरोबर आता हे बाण पहा, क ज ही त्रिज्या आहे। ही चौकट पहा, च छ ही जीवा आहे। क क हा काय आहे, केंद्र बिंदू। प्रश्न दुसरा, वर दाखवलेल्या वर्तुळाच्या भागांची नावे पाहून चौकटीत लिही। त्रिज्या, तर त्रिज्या जशी क ग आहे, क ग त्रिज्या आहे, तशीच क ख ही सुद्धा त्रिज्याच आहे। क ख त्याचप्रमाणे क ज ही सुद्धा त्रिज्याच आहे। त्यानंतर व्यास पहा, व्यास आहे ख ग। जीवा पहा, जीवा आहे च छ। त्याचप्रमाणे ख ग, ख ग हा व्यास असला तरी व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते, म्हणून ख ग ही जीवा सुद्धा होईल। केंद्रबिंदू, केंद्रबिंदू आहे क। त्यानंतर सोडवून पाहू, दिलेल्या वर्तुळाचा क हा केंद्र असल्यास वर्तुळात किती त्रिज्या दाखविलेल्या आहेत। तुम्ही काउंट करू शकता, 1 2 3।
3 त्रिज्या दाखवलेल्या आहेत. दिवस तिसरा उपघटक आहे भौमितिक आकृत्यांचे शिरोबिंदू, बाजू व त्यांची नावे. तर या ठिकाणी आयत, चौरस व त्रिकोण दाखवलेले आहेत. तर आयताला 4 बाजू असतात, 4 शिरोबिंदू असतात व 4 कोण असतात. त्याचप्रमाणे चौरसाच्या सर्व बाजू समान असून सर्व कोण काटकोन असतात, 4 शिरोबिंदू असतात व 4 बाजू असतात. आयत व चौरसाची दोन्ही माहिती सेम असते, फक्त आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात तर चौरसाच्या 4ही बाजू समान असतात. त्रिकोणाला 3 कोण, 3 बाजू व 3 शिरोबिंदू असतात. आता आपण उजळणी पाहूया. दिलेल्या आकृत्या ओळखून आकृत्यांना नावे द्या व तक्ता पूर्ण करा. पहिली आकृती पहा. शिरोबिंदूंची नावे लिहायची आहेत. बिंदू ट, ठ, ड. बाजूंची नावे आहेत बाजू ट, ड, बाजू ड, ठ, बाजू ठ, ट. दुसरी आकृती पहा. शिरोबिंदूंची नावे आहेत प, फ, ब, म. बाजू आहेत बाजू प, फ. तुम्ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सुद्धा नावे घेऊ शकता. बाजू प, फ, बाजू फ, प, बाजू ब, म, बाजू म, प. तिसरी आकृती पहा. शिरोबिंदूंची नावे आहेत क, ख, ग, घ. बाजू आहेत क, ख, बाजू ख, ग, बाजू ग, घ, बाजू घ, क. तर याप्रमाणे तुम्ही शिरोबिंदूंची नावे लिहून बाजूंची नावे लिहू शकता. सोडवून पाहू. दिलेल्या आकृतीला नावे देऊन त्याच्या बाजूंची संख्या व नावे लिहा. तर आपण प्रथमे आकृतीला नावे देऊया. क, ख, ग, घ, च. नावे दिलेली आहेत. दिलेल्या आकृतीला आपण नावे दिली आहेत. त्याच्या बाजूंची संख्या व नावे लिहा. तर बाजू आहेत 1, 2, 3, 4, 5. बाजूंची संख्या बरोबर 5. आता आपल्या नावे लिहायची आहेत. तर आपण नावे लिहूया. बाजू क, ख, बाजू ख, ग. क्रमाने लिहा म्हणजे कोणतीही बाजू आपल्या हातून सुटणार नाही. बाजू ग, घ, बाजू घ, च, बाजू च, क. तर याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या आकृतीला नावे देऊन त्यांच्या बाजूची संख्या लिहायची. बाजूची संख्या आहे 5 व त्या बाजूला आपण नावे दिलेली आहेत. याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. दिवस चौथा व 5वा. घटकाचे नाव आहे 4 व 5 अंकी संख्या. उपघटक आहे अक्षरी व अंकी लेखन, वाचन, समविषम संख्या. तर या ठिकाणी पहा. इथे तक्ता दिलेला आहे. तर दिलेल्या संख्या वाच व अक्षरात लिही. तर पहिली संख्या आहे 3760. दुसरी संख्या दिलेली आहे 6401. तिसरी संख्या अक्षरात दिलेली आहे ती आपल्याला अंकात लिहायची आहे
13,758. चौथी संख्या पहा 40,000. पाचवी संख्या पहा 26,000. सहाशे 61. याप्रमाणे तुम्ही अंकात दिलेली संख्या अक्षरात लिहू शकता 26,661. सहावी संख्या पहा अक्षरात दिलेली आहे 15,804. 04 लिहूया 15,804. सातवी संख्या पहा 55,555. 55,555. याप्रमाणे तुम्ही संख्या अक्षरात तसेच अंकात लिहू शकता. समविषम संख्या पहा की या ठिकाणी समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 व विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. आता इथे खाली काही संख्या दिलेल्या आहेत, तर या संख्यांचे सम व विषम संख्या असे वर्गीकरण करणार आहोत. तर पहिली संख्या आहे 9 आहे विषम संख्या. दुसरी आहे 32, ती येते समसंख्या. तिसरी आहे 77, ही विषम संख्या आहे. 59 विषम संख्या आहे. 46 समसंख्या आहे. 88 सुद्धा समसंख्या आहे. 10 समसंख्या आहे. 11 विषम संख्या आहे. 22 समसंख्या आहे व 8 ही सुद्धा समसंख्या आहे. याप्रमाणे तुम्ही समसंख्या विषम संख्या लिहू शकता. समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात. तर विषम संख्या कोणत्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात. सोडवून पाहू. दिलेल्या अंकापासून 4 अंकी संख्या तयार करून लिही व वाच. आता दिलेले अंक आहेत 6, 1, 3, 8. तर 4 अंकी संख्या तयार करून लिहायची आहे, वाचायची आहे. तर आपण तयार करूया. तर यापासून वेगवेगळ्या संख्या तुम्ही करू शकता. आपण उदाहरणासाठी लिहून घेऊया. खूप सारे लिहू शकता तुम्ही संख्या. याप्रमाणे तुम्ही संख्या 4 अंकी संख्या लिहू शकता. आपण यांचं वाचन करूया. 6,138, 6,318, 6,813, 1,368, 8,631. प्रश्न दुसरा. खालीलपैकी सर्व संख्या सम आहेत असा गट ओळख व त्या गटाचा क्रमांक चौकटीत लिही. तर पहिल्या गटातील संख्या पहा 2, 8, 6, 0. म्हणजे उत्तर आपल्याला पहिलाच गट मिळालेला आहे. तर पहिल्या गटातील एकक स्थानचे जे अंक आहेत 2, 8, 6, 0 या सर्व समसंख्या आहेत. त्यामुळे पहिला गट असा आहे की त्यातील सर्व संख्या या सम आहेत. प्रश्न तिसरा. 3,456 पुढीलपैकी कोणते रूप योग्य नाही. तर पर्याय 1 पहा 3,456 एकक हे पर्याय योग्य आहे. दुसरा पर्याय पहा 3,004 शतक 5 दशक 6 एकक. तर हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. तिसरा पहा 34 शतक 56 एकक. तर हे पर्यायसुद्धा बरोबर आहे. चौथा पर्याय पहा 340 शतक 5 दशक 6 एकक. तर हे पर्याय योग्य नाही, कारण 340 शतक म्हणजेच 34,000 अधिक 50 अधिक 6 उत्तर येतो 34,056. म्हणजे चौथा पर्याय आहे तो योग्य नाही आणि उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.